सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना नमस्कार. 26 एप्रिल रोजी आपली 7वीची आणि 4थीची स्कॉलरशिपची परीक्षा आहे. ठीक आहे. आता ही जी परीक्षा आहे, या परीक्षेचे दिवस आपल्याकडे अगदी मोजके उरलेले आहेत आणि या शेवटच्या आठवड्यामध्ये सगळ्यात जास्त काही गरजेचं आहे विद्यार्थ्यांना, तर ती म्हणजे रिव्हिजन. ठीक आहे, अंतिम तयारी. आता ही जी रिव्हिजन आहे, ही रिव्हिजन कशा पद्धतीने करायची, काय करायचं, हे सगळं मी तुम्हाला आता सांगणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या घरामध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणीही 4थीला किंवा 7वीला स्कॉलरशिपच्या परीक्षेला असेल, तर त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. आतापर्यंत आपला सगळा अभ्यासक्रम कव्हर झालेला आहे. ठीक आहे, आपण लेक्चर्स केलेले आहेत, आपण पुस्तकं वाचलेले आहेत, आपण गणितांची प्रॅक्टिस केलेली आहे. सगळं आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता शेवटी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला अगदी वेगाने उजळणी करायची आहे, ज्याला आपण म्हणतो रिव्हिजन. तर ती रिव्हिजन आता आपल्याला करायची आहे. जे महत्वाचे प्रश्न आहेत त्यांचा सराव करायचा आहे. ज्या काही महत्वाच्या कॉन्सेप्ट आहेत त्यांचा सराव आता आपण जास्त करायचा आहे आणि परीक्षेची भीती दूर करण्यासाठी आपला आत्मविश्वास जो आहे तो आत्मविश्वास वाढवायचा आहे. परीक्षेच्या पूर्वी काय असतं ना, आपण ज्या वेळेला नाटक वगैरे बसवतो किंवा आपल्या ज्या वेळेला काहीतरी डान्स वगैरे असतं, तर ज्या दिवशी आपला प्रोग्राम आहे त्याच्या आधी आपण रंगीत तालीम करतो, बरोबर. ही जी रंगीत तालीम असते, या रंगीत तालिमीमध्ये काय होतं की जे आपण स्टेजवर सादर करणार आहोत तसंच्या तसं आपण ह्या रंगीत तालीममध्ये करणार आहे, बरोबर. तसंच आता ह्या महारिव्हिजनला पण घ्यायचंय, तसंच आताच्या सरावाला पण घ्यायचंय की एक्झाम मध्ये आपल्याला जे काही उत्तरं द्यायची आहेत किंवा एक्झाम आपल्याला जशा पद्धतीने द्यायची आहे तसंच आपण आता करणार आहोत. ठीक आहे, याच्याकरता इग्नाइट पाठशालातर्फे आम्ही एक टेस्ट सिरीज सुद्धा विद्यार्थ्यांसाठी तयार केलेली आहे. टेस्ट सिरीज जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही ती इग्नाइट पाठशालाच्या ऍपवर जाऊन सुद्धा घेऊ शकताय. ठीक आहे, अतिशय स्वस्तात अशा आम्ही 10 टेस्ट देत आहोत. आता जर तुम्हाला आता ही रिव्हिजन करायची असेल तर ती इग्नाइट पाठशालाच्या युट्यूब चॅनलवर करायची आहे. ठीक आहे, सर्वांसाठी मोफत आहे हे महारिव्हिजनचे क्लास. रोज लाईव्ह लेक्चर होणार आहे, रोज 2 तास तुमचे लाईव्ह लेक्चर होणार आहे 20 ते 24 एप्रिलच्या दरम्यान. आता 24 एप्रिल नंतर 25 एप्रिलचा एक दिवस जो आहे तो तुम्हाला स्वतःच्या तयारीसाठी आणि थोडासा आरामासाठी मिळणार आहे आणि 26 एप्रिलला मग तुमचा परीक्षेचा जो दिवस आहे तो दिवस आपला येतो आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचं आत्ताचं शेड्यूल जर आपण तयार केलं तर आपण खूप जास्त चांगले मार्क हे नक्कीच मिळवूयात. तर आता इयत्ता 4थीचं जर आपण रिव्हिजनचं शेड्यूल बघितलं तर ते अशा पद्धतीने आहे. 20 तारखेला सकाळी 9 ते 11च्या दरम्यान आरती मॅडमांचं मराठीचं लेक्चर आहे. 21 तारखेला सकाळी 9 ते 11 दरम्यान रुचिरा मॅडम गणित घेणार आहे. 21 तारखेला 3 ते 5 जयश्री मॅडम म्हणजे मी गणित घेणार आहे. त्याच्यानंतर 22 तारखेला 9 ते 11 परत रुचिरा मॅडम तुमचं बुद्धिमत्ता चाचणी घेणार आहे. 23 एप्रिल रोजी 9 ते 11 योगेश सर तुमचं बुद्धिमत्ता चाचणी घेणार आहे. 24 एप्रिल 9 ते 11 सीमा मॅडम तुमचं इंग्रजीचं लेक्चर घेणार आहे. ठीक आहे, तो अशा पद्धतीने इयत्ता 4थीचं जे काही रिव्हिजन आहे हे रिव्हिजन होणार आहे. याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, कुठल्याही पद्धतीने याच्यासाठी तुम्हाला शुल्क लागणार नाहीये. फक्त आता तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ बघता आहात त्या इग्नाइट पाठशालाच्या प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून यांच्या ज्या काही नोटिफिकेशन आहेत ह्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि 9 वाजेला जरी तुम्ही इग्नाइट पाठशालाचा युट्यूब चॅनल ओपन केला तरी सुद्धा तुम्हाला हे व्हिडिओज जे आहेत ते बघता येतील. लाईव्ह लेक्चर्स आहेत सगळेच्या सगळे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कुठल्याही पद्धतीची फी लागणार नाहीये, त्यामुळे जास्तीत जास्त मुलांना याचा फायदा जो आहे तो घेता येईल. इयत्ता 7वीची जर आपण रिव्हिजन बघितली तर 20 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजून ते 1 वाजेपर्यंत सीमा मॅडम इंग्लिश घेणार आहेत. 21 एप्रिलला 11 वाजेपासून 1 वाजेपर्यंत योगेश सर बुद्धिमत्ता चाचणी घेणार आहे. 21 एप्रिलला संध्याकाळी 5 वाजेला आरती मॅडम मराठी घेणार आहेत. 22 एप्रिलला संध्याकाळी 5 वाजेला जयश्री मॅडम गणित घेणार आहेत. 23 एप्रिल संध्याकाळी 5 वाजेला रुचिरा मॅडम गणित घेणार आहे. 24 एप्रिल संध्याकाळी 5 वाजेला रुचिरा मॅडम बुद्धिमत्ता चाचणी घेणार आहे. तो अशा पद्धतीचं हे आपलं शेड्यूल आहे. आपल्या वेळा लक्षात ठेवा. बऱ्याचदा काय होईल, तुमचं कदाचित कन्फ्युजन होऊ शकतं आहे. तर इथे 11 वाजेला काही लेक्चर असणार आहे आणि काही लेक्चर हे 5 वाजेला असणार आहे. ठीक आहे, 20 आणि 21 तारखेचे जे लेक्चर आहेत ते सकाळी 11 वाजेला आहेत, इकडे बघा. आणि 21 तारखेपासून संध्याकाळी 5 वाजेचे पुढचे सगळे लेक्चर जे आहेत ते रोज संध्याकाळी 5 वाजेला होणार आहे. ठीक आहे, तो वेळ आपल्याला जे आहे ती वेळ लक्षात ठेवायची आहे. सेम गोष्ट 4थीसाठी सुद्धा आहे. 4थीच्या लेक्चर मध्ये पण एक जे लेक्चर आहे गणिताचं 21 तारखेचं ते 3 ते 5 वाजेला होणार आहे. बाकीचे सगळे लेक्चर जे आहेत ते सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये होणार आहेत. ठीक आहे, या संदर्भात आता तुम्हाला हे सर्वच्या सर्व जे शिक्षक आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करणारे वेगळ्या वेगळ्या विषयांसाठी आपले वेगळे वेगळे शिक्षक आहेत. ठीक आहे, जास्तीत जास्त या लेक्चर्सचा लाभ घ्या.
जास्तीत जास्त अभ्यास करा शेवटच्या ह्या एका आठवड्यामध्ये, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना खूप चांगले मार्क पडतील. जर तुम्हाला कुठेही काहीही अडचण आली तर दिलेल्या नंबरवर फोन करा. या नंबरवर जर तुम्ही कॉल केला तर तुम्हाला तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील. थँक यू.